जेवणामध्ये दहीच असायचं, चटणी असायची, वांग्याची भाजी असायची. पहिली बटाटे जास्त लोक आणत नव्हती बाजारातनं. वांगी, दोडकं, डाळी असल्या भाज्या असायच्या, हरभऱ्याची भाजी, गरगटा, आळूच्या पानाच्या वड्या. पहिले कशाच बाजार, कुठं 4 ठिकाणी वांगी काय बसले, 1-2 ठिकाणी कांदा, कुठं 2 ठिकाणी काय. आता सारखं बाजार नाही. कुठं तर लसूणाचं 1-2 ठिकाणी. लसूण तर नव्हता पहिले विकायला येत, पुन्हा यायला लसूण विकायला. कांदा, वांगी, बटाटे ही असं एवढं नव्हतं दाटे गर्दी. काय कर म्हणून आमची शेरडा माग गोरा माग हान होऊन. आता गव्हात घेऊन आलं, गव्हात टाकलं, जेवण खाऊन केलं, चला म्हैस सोडायची, गाय सोडायची, हिंडवायला न्यायची. ती वड्याला बांधायची, झाडावर चढायचं, सुरपारंबा खेळायचा. आणि झालं मग डाळा खा, हुरडा खा, चला पाणी पाजायचा टाइम झाला, पाणी पाजायला न्यायचं. नदीला जायचं, म्हैस पाण्यात बसवायची, धुयायची, तापून बुडायचं, पोवायला शिकायचं. गाय मग तळा बांधली, पाणी पाजून गाय सोडून घेऊन मग यायचं वस्तीला. तुम्ही पावायचे का? हां, नदीला पावायचं. होय. होय, नदीला पावायचं, म्हैस पाणी पाजायची, धुयायची, आणायची. सुरपारंबा खेळायचा, झाडावर चढून ती गजग खेळायचं, उसळून ही चिचूक फोडून खेळायचं. ती काचा कांगराचा खेळ होता पहिला. एवढ्या काचा आमच्या असायच्या, बांगड्याच्या काचा. त्या अशा वर फेकायच्या, एक हातात धरायच्या अशी दोन्ही बोटाच्या मध्ये. त्या अशी येचून काढायच्या. एकाला जर चिटकली असली आणि ती काच काढताना हल्ली की डाव गेला,